2 more questions to go. पुढचा प्रश्न, पहिल्या भारतीय चित्रपटाचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत ए शोले, बी झांसी की रानी, सी ताजमहल, डी राजा हरिश्चंद्र. तुमची वेळ सुरू होते आहे आता. कितने आपके थे? शोले भारत में बनने वाली पहली फिल्म, उसका वो कौन सी चित्रपट? भारत की सबसे पहली फिल्म. आमच्या शाळेचे नाव श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी. आज आमच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड या स्पर्धेमध्ये आम्ही खूप जण सहभागी होतो. 5वी ते 7वीचे विद्यार्थी होते. आमच्या वर्गात असं सरांना वाटत होतं की जागा पुरेल की वर्ग भरेल की नाही, पण सगळ्यांना जागा सुद्धा पुरली नाही. आम्ही तिघं बसलो आणि आमच्या पेपरमध्ये 30 प्रश्न होते. 30 पैकी मला असं वाटतं की मला 20च्या पुढेच मार्क पडतील आणि पडणारच आहे ते. आणि थँक्यू. नमस्कार, माझे नाव अंकिता संतोष पगार. माझ्या शाळेचे नाव श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी. सर्वात पहिल्यांदा थँक्यू टू ज्ञानेश वर्मा सर अँड थँक्यू टू अश्विनी सरदेशमुख मॅम. बिकॉज ह्या क्वीजमुळे आम्हाला आमच्या ज्ञानात भर पडली आणि मला असं वाटतं की ह्या क्वीज घ्यायला पाहिजे. आणि मी ह्या क्वीजमध्ये चर्चा करून काही उत्तरं लिहिलेत. बिकॉज 15 ते 20 माझ्या हक्काच्या असतील असं मला वाटतं. कुमारी श्रीकृष्ण गुरु श्री संत हरिबाबा विद्यालयाची विद्यार्थिनी. आज आमच्या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड येथून ज्ञानेशजी वर्मा सर अँड अश्विनी सरदेशमुखी मॅम आले होते. तर त्यांनी आमची एक स्पर्धा घेतली. त्यामध्ये आम्ही आता 5वी ते 7वीचे विद्यार्थी सहभागी झालो होतो. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला वाटते की 25 प्रश्न तर नक्की मी माझ्या हक्काने लिहिले आणि मला असं वाटते की मी 30 पैकी 25च्या आसपास मार्क जरूर पाडून टाकले. तर थँक्यू. तुम्ही अशीच आमची स्पर्धा घेत राहा जेणेकरून आमच्याही ज्ञानात भर पडेल आणि आम्हालाही भारताबद्दल खूप सारी माहिती मिळेल. तर थँक्यू ज्ञानेश वर्मा सर अँड अश्विनी सरदेशमुखी मॅम. पगार, मी श्री संत हरिबाबा विद्यालयाची विद्यार्थिनी. आज आम्हाला रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांनी आमची परीक्षा घेतली, म्हणजे जनरल नॉलेजचे क्वेश्चन विचारले. या जनरल नॉलेजचे क्वेश्चन विचारल्याबद्दल आमच्या ज्ञानामध्ये भर पाडली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझे नाव राधिका राजन नवले. माझ्या शाळेचे नाव श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी. डिस्कवर इंडिया क्विज हा प्रश्न मालिका आमच्या शाळेत घेतलेली गेली आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ज्ञानेश वर्माजी आणि अश्विनी सरदेशमुख यांनी आम्हाला प्रश्न स्क्रीनवरती दाखवले. त्यांचे मला आभार मानावेसे वाटते. खरं तर मला जनरल नॉलेज हा विषयच खूप आवडतो. पहिलीपासून मला हा आवडतो. मी यूट्यूबवरती जनरल नॉलेजचे क्विज बघायचे आणि आता मला हा शाळेत हे भेटतंय मला की इतकं ज्ञान भेटतंय मला. खरं तर सामान्य ज्ञान हा विषयच खूप आवडतो. धन्यवाद. माझे नाव स्वरा कैलास गोपाळे. मी श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी या शाळेमध्ये आहे. तर आज आमच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड डिस्कवर इंडिया तेव्हा त्यांनी आम्हाला जनरल नॉलेज या विषयावर क्विज घेतली. तर मला जनरल नॉलेज हा विषय खूप आवडतो. जनरल नॉलेज हा विषय मला अवघड पण गेला. त्याच्यातले काही क्वेश्चन सोपे होते, काही अवघड होते. त्याच्यातले मला क्वेश्चन काही म्हणजे माहीत नव्हते. त्या क्वेश्चनमधून मला त्याच्यातलं ज्ञान मिळालं. त्याचं उत्तर काय आहे हे कळलं. आणि त्याबद्दल मी ज्ञानेश वर्मा सर आणि अश्विनी मॅडम यांचं थँक्यू. माझे नाव ओंकार चतुर आणि आज आमच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ नाशिक
नाशिक रोड येथून गणेशजी वर्मा आणि अश्विनी सरदेशमुख हे आले होते आणि त्यांनी आमची डिस्कवर ऑफ इंडिया ही क्विज घेतली. त्या क्विजमध्ये मला माझे 23 प्रश्न बरोबर आले आणि सरांनी मला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. थँक्यू. नमस्कार. श्री संत हरिबाबा विद्यालय पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक च्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विद्यालयामध्ये खूप सुंदर अशी डिस्कवर इंडिया ही क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावरती नोंदवू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि आम्ही पेपरवरती नेहमीच कॉम्पिटिशन घेत असतो, परंतु विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती प्रश्नावली दाखवून आणि त्याची उत्तरं त्यांनी उत्तरपत्रिकेवरती नोंदवायची ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना रोटरी क्लबच्या माध्यमातून सन्माननीय गणेशजी वर्मा असतील, अश्विनी मॅडम असतील यांच्या माध्यमातून ही संकल्पना आम्हाला खऱ्या अर्थाने आवडली. आणि प्रश्नांचा एक दर्जा आम्ही बघितला, त्याचा एक अभ्यास आम्ही बघितला तर सर्वांगाने प्रश्न त्याच्यामध्ये 30 प्रश्नांचा समावेश होता. त्याच्यामध्ये कला असेल, क्रीडा असेल, भारताविषयी माहिती असेल, त्याचबरोबर राष्ट्रगीत असेल, राष्ट्रगान असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्नांची जी काही सेटिंग केलेली होती ती अतिशय सुंदर होती. आणि हे सगळं स्क्रीनवरती प्रश्न टाकल्या मला कोण बनेगा करोडपतीची आठवण झाली की त्यावेळेस समोरच्या कॅन्डिडेटला ज्याप्रमाणे उत्सुकता लागते की आता ऑप्शन काय असतील, तर मुलांचं मी व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे की मुलं अगदी त्या प्रश्नाशी संलग्न व्हायचे आणि त्याची उत्तरं लगेच त्यांच्या माइंडमध्ये ते सेट करायचे. असं सगळं एक अनोखी स्पर्धा मुलांना सुट्टीच्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळाली. हे खूप नाविन्यपूर्ण आहे, कारण सुट्टीमध्ये मुलं खेळाच्या जास्ती पाठीमागे असतात, परंतु ज्यांना खऱ्या अर्थानं ज्ञानाची भूक आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं काहीतरी शिक्षण वेगळ्या पद्धतीने घ्यावंसं वाटतं, त्या मुलांसाठी ही कॉम्पिटिशन खूप दर्जेदार आहे. आणि अशीच कॉम्पिटिशन रोटरी क्लबच्या माध्यमातून 5वी ते 7वी साठी तर नक्कीच तुम्ही सेट केली, पण माझी प्रामाणिकपणे विनंती असेल की 5वी ते 10वी या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण पुढील वर्षासाठी सुद्धा ती सुरू करावी. आणि अभिमान वाटतो आमच्या विद्यालयाचा की आमच्या विद्यालयामध्ये NMMS असेल, सारथी शिष्यवृत्ती असेल, अशा सगळ्या कॉम्पिटिशनला दर्जेदार प्रश्नांची निर्मिती ही रोटरी क्लबच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने मिळत असेल तर संयुक्त विद्यमानाने आम्हाला खूप अभिमान वाटेल रोटरी क्लब बरोबर काम करताना. असंच कार्य आपलं पुढे वारंवार घडत राहू आणि नक्कीच रोटरी क्लब आणि रयत शिक्षण संस्था श्री संत हरिबाबा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत नक्कीच जास्तीत जास्त भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा नाशिक रोड रोटरी क्लब सन्माननीय गणेशजी वर्मा सर, त्याचबरोबर सन्माननीय अश्विनी सरदेशमुख मॅडम, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काकुळते सर, आमच्या विद्यालयाची स्थानिक स्कूल कमिटी, त्याचबरोबर आमचे सगळे ग्रामस्थ आणि आमचे सगळे आजी माजी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या वतीने रोटरी क्लबचे मनापासून धन्यवाद.